आणि तुझं जर स्टेटस मला दिसलं ना व्हॉट्सअपला तर माझ्यापेक्षा बेकार कोणी नाही आहे. कारण मी कंटाळलेली आहे या गोष्टीला, खूप कंटाळलेली आहे. एक तर तू कसा करतोयस, नीट जगत पण नाही आहे, दुसऱ्याला पण नीट जगू देत नाही, तोडत पण नाही आणि जोडत पण नाही. जोडायचं तर मला पण नाही. नुसतं जन्म दिल्याने बाप होत नसते, लक्षात आलं ना. नुसतं बाप म्हणजे तू जन्म दिला म्हणून तू बाप झाला नाहीस. त्याच्यासाठी तुला कर्तव्य पूर्ण करावं लागते. तुला माहिती आहे का तुझा मुलगा आता कोणत्या इयरला आहे किंवा तुझ्या मुलाला काय आवडते. हॅलो, नमस्कार आहे, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कसे आहेत? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मी आता निघत आहे गावाला, कारण स्वराजचा उद्या बड्डे आहे. तर काही प्रश्नाची उत्तर द्यायचं होतं आणि याच्यावर व्हिडिओ बनवायचा होता, परंतु माझ्या कामात असल्यामुळे व्हिडिओ बनवणं होत नाही आहे. तर सगळ्यात पहिलं मला एक सांगायचं आहे की काही लोकांना वाटते नाटक आहे, हे आहे ते आहे. तर मला त्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की या नाटकाचा भाग तुम्ही बनवू नका, खरंच बनवू नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे, जसं आम्ही व्हिडिओ टाकतो ना तर तसं तुमचं काम आहे बघणं नाही बघणं. तर मला असं वाटतं की तुम्ही स्किप करा, आणि जर तुम्हाला माहिती आहे हे नाटक आहे तर या नाटकाचा भाग तुम्ही बनवू नका, असं मी तुम्हाला स्पेशली सांगणार आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही असे म्हणता की बाबा तू तुझ्या भावाला म्हणजे कॉल करून पण सांगू शकता. तुम्हाला असं वाटते का की तो कॉल त्याने जर मला तिथून म्हणजे घर सोडण्यासाठी मजबूर केलं, समोरासमोर जर त्यानं माझं ऐकलं नाही, आता मी इथं असताना जरी जो माझं म्हणजे मला शिव्या वगैरे देत आहे, तर तुम्हाला असं वाटते का की तो माझा कॉलवर ऐकणार म्हणून? मला फक्त सांगण्याचा एकच उद्देश असतो प्रत्येक व्हिडिओचा माझा, की सतर्क सावध राहा तुम्ही. आजच्या जगात कोणी कोणाचं नाही आहे, ना भाऊ ना माय ना बाप, कोणी कोणाचं नाही आहे. तुमच्या पडतीच्या काळात तुमच्यासोबत कोणी नसते, परंतु तुमचं थोडंसं सुधारलं वगैरे झालं की जोनी तो तुम्हाला ओळख द्यायला आणि तुमचं मागं खेचायला प्रयत्न करतो. हा विषय झाला, आता जाऊ द्या. तर मला असं माहिती, आणि माझा नवरा सगळ्यात पहिले, हा खास तर व्हिडिओ मी माझ्या नवऱ्यासाठी करत आहे, कारण त्याचं असं म्हणजे तो पुण्यात आहे, ठीक आहे, पुण्यात आहे आणि तो वारजेच आहे, वारजेमध्ये राहते. अजून मला हे पण माहीत नाही की तो कोणत्या कंपनीत काम करतो. फक्त त्याचं माझं जेव्हा म्हणजे मनीषासोबत त्याचं बोलणं झालं होतं, तो एवढा सांगत होता की मी रात्रंदिवस काम म्हणे माझ्या लेकरासाठी आणि बायकोसाठी करत आहे, असं तो म्हणत होता. तर मला असं वाटलं होतं, कोणाला पण वाटते, मी एवढ्या वेळा प्रयत्न केला संसार जोडण्याचा, एवढं मोठं त्याच्यासाठी मी कॅन्टीन लावली, जे नाही ते मी माझ्यापर्यंत जेवढं संसार वाचवण्याचा प्रयत्न होते करता येते तेवढा मी केलेला आहे. परंतु कुठंतरी अशी वेळ येते की असं वाटते बस झालं, या व्यक्तीला दुरुस्त करायचं, काही आपण ठेका उचललेला नाही आहे. जो व्यक्ती ज्यानं जन्म दिला त्याचा नाही झाला, त्याचं ऐकत नाही तर आपलं काय ऐकणार आहे? आपण तर शेवटी दुसरंच आहोत, बरोबर ना. परंतु जो एक प्रयत्न म्हणते मुलासाठी तो मी शेवटपर्यंत केलेला आहे. परंतु आता कुठंतरी मला असं वाटते की आपल्याकडे सुद्धा वेळ कमी आहे, आता आपल्या हातापायात दम आहे, तर मुलांसाठी थोडासा एखादा बिझनेस वगैरे घरदार घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी माझ्या वेळी लागलेली आहे. आधी मी त्याला म्हटलं होतं की तू आपण दोघं जण जाऊन पुण्यात जॉब करू, काहीतरी बिझनेस स्टार्ट करू, तर तेव्हा त्यानं माझं ऐकलं नाही. मी पुण्यात आल्या आल्या लगेच तो आला, आणि मी हे पण सांगते की तो आता गणपतीन देव्या येऊ द्या, तो पुण्यातून पसार होणार आहे. बरं, त्याचं पेमेंट झालं 2 तारखेला. पेमेंट झाल्यानंतर जर त्याला असं वाटत असेल मला तर त्याचे पैसे नको, कारण मी जर दोन्ही मुलांची जबाबदारी माझ्यावर घेतलेली आहे ना, तर माझ्या जर जवळ पैसे नसले ना, अशी वेळ तर माझ्यावर येतच नाही, कारण मी माझ्या मुलांची सेव्हिंगचा सगळ्यात जास्त विचार करत असते. आणि जर अशी वेळ आली ना, आता मी माझे 2 हात सलामत आहे. मी लोकांच्या इथं भांडी घासणार, कपडे धुणार, मी रस्त्यावर चहा विकणार, नाश्ता विकणार, काही पण विकणार, पण मी त्या माणसाला तर जवळ जाणार नाही आहे. कारण कसं आहे, आपला आत्मसन्मान कुठंतरी मदत ठेवावा प्रत्येक स्त्रीने. ते काय अर्थ आहे, भांडणं करा, नंतर त्याचेच पैसे घ्या, त्याला वाढदिवसासाठी पैसे मागा किंवा फीसाठी पैसे मागा. मी त्याला कधीच पैसे मागितले नव्हते, मला त्याच्याकडून अपेक्षा पण नाही आहे. परंतु तो जर पुण्यात आहे तर तो असा लोकांना सांगतोय की मी माझ्या मुलांना पैसे देणार आहे, काय मुलाच्या वाढदिवसाला, मुलाच्या फीला, बायकोला खर्चाला. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे, माझ्या नातेवाईकांना सांगायचं आहे, याच्या मित्राला सांगायचं आहे की उद्या 15 जुलै स्वराजचा बड्डे आहे. तर त्याला माझा गुगल पे नंबर माहीत आहे, त्याला माझा बँक अकाउंट नंबर माहीत आहे, सगळं माहीत आहे त्याला. तर एखाद्या व्यक्तीला जर द्यायचे असले ना, तो डायरेक्ट अकाउंटमध्ये टाकतो, वाटणे बघ त्याच्याची. तर त्याची त्या दिवशी मला आठ होती, मी पैसे देतो, परंतु मी पैसे द्यायला तुझ्या घरी म्हणजे तुझ्या रूमवर येणार आणि मी राहणार. त्या गोष्टीला मी स्पष्ट नकार दिला. मी म्हटलं मला तुझे पैसे पण नको आणि मला तू पण नको. तर तो डायरेक्टली बोलत होता असा कोणता घर मालक आहे, असा कोणता आहे, कारण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की मी सिंगल मदर म्हणून माझ्या 2 मुलांनाच घेऊन इथं राहणार आहे. ऑलरेडी मी घर मालकाला सांगून दिलेलं आहे, आणि आजूबाजूला पण मुली वगैरे राहतात, त्याच्यामुळे मी त्याला स्पष्ट शांत राहा बेटा थोडे. तर
तर त्याच्यामुळं मी म्हटलं तू येऊ नको. म्हणजे बघा, त्याला त्याच्या मुलाचं काही पडलेलं नाही आहे की आपल्या मुलाचं शिक्षण आहे ही एकटी करत आहे. आपली हिची जशी जबाबदारी आहे तशी आपली पण जबाबदारी आहे, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे त्याला संसार करायचा आहे, परंतु त्याला मुलांच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही. तर मी त्याला एकच बोलली की मला तुझे पैसे पण नको आणि मला तू पण नको, बरोबर. म्हणजे तो फक्त मला म्हणजे काय म्हणतो इम्प्रेस करायसाठी पुण्यात आलेला आहे की बघ मी सुद्धा काम करू शकतो. मला तू टिकून दाखव, 1 वर्षभर मला तू टिकून दाखव. आणि ठीक आहे, तू म्हणजे तुझा जे काही पगार असेल रात्रंदिवस तू काम करत आहे तर तुझा तो पगार तुला पुरत नाही आहे, बरोबर. मी सुद्धा तुझ्यापेक्षा मोठ्या रूममध्ये मी राहत आहे, कारण तू तरी अशी एवढीशीच रूम आहे. ज्या दिवशी व्हिडिओ कॉल केला होता मी बघितली की तिथंच सिलेंडर, तिथंच सामान, म्हणजे 1 बेडची याची रूम आहे जिथं कुठं हा राहत असेल ते. मी एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहते. 2 मुलांचा खर्च आहे, स्वराजच्या शाळेचा खर्च आहे, स्वराजच्या स्कूल बसचा खर्च आहे. त्याच्यानंतर स्वरा किती मोठ्या शाळेत आहे हे पण माहिती आहे. परंतु याच्याकडे किती म्हटलं ना तरी कसं याचे एक्स्ट्रा शौक आहे, त्याच्यामुळे याला पैसे पडतात कमी, सोप्या भाषेत. आणि आम्हाला शौक नाही म्हणून आम्ही सेव्हिंग करतो, कारण आम्हाला धडधडीत 2 मुलं दिसतात समोर, बरोबर ना. तर याच्या नातेवाईकांना, याच्या बाबांना किंवा याच्या मित्रांना असं वाटणार की हा पुण्यात आहे, हा माझ्यासोबत आहे. तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ टाकत आहे की हा ना मला कॉल करत, हा ना मला मेसेज करत. याने फक्त मला म्हणजे इम्प्रेस करण्यासाठी 2 ते 3 तारखेला मला व्हिडिओ कॉल केला होता. आता तो व्हिडिओ कॉल पण माझ्याजवळ रेकॉर्ड आहे, स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. तर त्या दिवशी केला होता आणि याची एक अट होती पैसे देण्यासाठी, जे मी अट मान्य केली नाही. त्या दिवशीपासून ना त्याचा कॉल आहे ना मेसेज आहे. त्याची एवढी पण अवकात नाही आहे की तो मुलासाठी बर्थडेसाठी 1000-2000 देणार. मला तर नकोच आहे, कारण काही गरज नाही. मी तर आजच आता आज मी गावाला निघालेला आहोत, त्याच्यामुळे मी स्वराजच्या शाळेत आजच हे वाटून दिलेले आहे चॉकलेट वगैरे. डेअरी काल मी 400 रुपयाचे चॉकलेट आणले, म्हणजे टीचरसाठी वेगळे, लहान मुलांसाठी वेगळे 5-5 वाले, आणि वाटून द्यायला लावले स्वराजला. तो चॉकलेट पण वाटून आलेला आहे आणि त्याच्या टीचरला सांगितलं माझं थोडंसं काम आहे म्हटलं. दिले होते टीचरला? मग काय म्हणे मग टीचर? मला चॉकलेट दिले ना. हॅपी बर्थडे केला का टीचरने तुला? हॅपी बर्थडे केला. बरं, तर उद्या तुझा हॅपी बर्थडे आहे ना? तू सगळ्यांना दिला होता. बरं, तर आता मला असं वाटते की तू जर म्हणजे मुलांची जबाबदारी घेत नसेल, त्याच्यासाठी तू कधी ड्रेस आणून बघितला नाही, त्याच्यासाठी तू कधी चॉकलेट आणून बघितलं नाही, तर मला असं वाटते की विनाकारण माझ्या स्टेटसचे स्क्रीनशॉट घेऊन विनाकारण तू त्याचे वाढदिवसाच्या खोट्या शुभेच्छा तरी देऊ नको. नुसतं जन्म दिल्याने बाप होत नसते, लक्षात आलं ना. नुसतं बाप म्हणजे तू जन्म दिला म्हणून तू बाप झाला नाहीस. त्याच्यासाठी तुला कर्तव्य पूर्ण करावं लागते. तुला माहिती आहे का तुझा मुलगा आता कोणत्या इयरला आहे, किंवा तुझ्या मुलाला काय आवडते, तुझ्या मुलाला कोणत्या साईजचे कपडे लागतात, तुझ्या मुलाच्या आवडतं फेवरेट सॉन्ग कोणतं, तुझ्या मुलाचं आवडतं चॉकलेट कोणतं आहे माहिती आहे का, तुझ्या मुलाला कोणत्या साईजची चप्पल लागते माहिती आहे का तुला. या सर्व गोष्टी त्याचं बालपण बघितलं का तू, त्याचे हट्ट पुरवले का तू? नुसतं फक्त स्टेटस ठेवायचे आणि दाखवायचं. आता वाढदिवसाला नाटकं करणार, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वराज पाटील. परंतु स्वराज पाटलाचं काय करतं हे सांगत जा जरा लोकांना. खोटे स्टेटस ठेवणं बंद कर. आणि तुझं जर स्टेटस मला दिसलं ना व्हॉट्सअपला तर माझ्यापेक्षा बेकार कोणी नाही आहे. कारण मी कंटाळलेली आहे या गोष्टीला, खूप कंटाळलेली आहे. एक तर तू कसा करतोयस, नीट जगत पण नाही आहे, दुसऱ्याला पण नीट जगू देत नाही, तोडत पण नाही आणि जोडत पण नाही. जोडायचं तर मला पण नाही आहे, पण नीट तू राहा. माझं एकच म्हणणं आहे की तू नीट राहा. जर तू आमचं काहीच करत नसेल ना तर तुला अधिकार पण नाही आहे आमचे फोटो ठेवायचं, आमचे स्टेटस ठेवायचं किंवा आम्हाला काही म्हणण्याचं. आम्हाला तुझ्या शुभेच्छाही नको आहे. तुझ्या एका शुभेच्छानं काही आमचं चांगलं होणार नाही, काही तुझ्या एका शुभेच्छानं आमचं वाईट पण होणार नाही. पण मी म्हणतो खोट्या दिखावण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी फक्त तू आमचे फोटो व्हिडिओ ठेवू नको, बस एवढंच सांगायचं आहे. आणि व्हिडिओ पण त्यांना सांगा, शेअर मला सांगायचं आहे की जो कोणी कारंजामधलं याचे मित्र नातेवाईक कोणी जरी माझे व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना रिक्वेस्ट आहे, यांना याच्या मुलाचं स्टेटस ठेवलं ना याला एकच कॉमेंट करायची तिथं स्टेटसला की तू त्या मुलासाठी आजपर्यंत काय केलं, फक्त एवढंच विचारायचं, काय केलं त्या मुलासाठी. बस हा व्हिडिओ मी त्याच्यासाठी टाकत आहे. हा व्हिडिओ 15 तारखेला अपलोड होणार आहे, कारण उद्या त्याचा बर्थडे आहे. आता मी गावाला निघत आहे, पोस्ट करायला उशीर झाला तर होऊ शकते उद्या अपलोड होणार. बस एवढंच मला सांगायचं आहे की. आणि अजून एक गोष्ट, ज्या लोकांना नाटक वाटते, ड्रामा वाटते, अजून असे काही म्हणतात की काही दिवसांनी तू त्याला बोलवून घेशील, तर मी काहीच कमिटमेंट करत नाही. येणारा काळच तुम्हाला सांगणार आहे, कारण याच्या अगोदर सुद्धा मला भरपूर टॉर्चर करण्यात आलं होतं. खोट स्वामी भक्ती काय काय बोलण्यात आलं होतं.
तुला अटक होते, तुला हे होते, तुला हे होते, परंतु मी शांतता ठेवली, संयम ठेवला. कारण मला माहिती होतं की खोटं कितीही रेटून बोलू द्या, ते खोटं असते, ते सत्य होत नसते. त्याच्यामुळे ज्या लोकांना आता पण खोटं वाटते की बाबा असं तसं, तर मी तर सुरुवातीपासून सांगत आहे, ज्यांना माझ्यावर विश्वास असेल त्यांनी विश्वास ठेवा, ज्यांना विश्वास नसेल त्यांनी माझे व्हिडिओ स्किप करत जावा, म्हणजे बघत नका जातो, जेणेकरून मला रीच येणार नाही आणि मला पेमेंट पण येणार नाही. बरोबर, मी खरंच तुम्हाला सांगते, कारण मला कोणाला उत्तर द्यायची मनस्थिती नाही आहे आणि मला खरंच द्यायचं नाही. कारण कसं आहे, दुसऱ्याला ओढणारा हा नेहमी मागच राहणार असतो, कारण तो दुसऱ्याला ओढत आहे, त्याला ओढण्यासाठी मागं जावं लागतं. आणि मी कोणालाच मागे ओढण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून आज माझी मुलगीसुद्धा चांगल्या शाळेत शिकत आहे, मुलगासुद्धा चांगल्या शाळेत शिकत आहे. एवढ्या रक्ताच्या नात्याने जरी मला धोका दिला तरीसुद्धा मी चांगल्या सिटीत आहे आणि चांगलं जीवन जगत आहे, तेही कोणत्याही चरित्र्यावर डाग न लावता. आणि हेच माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मला ना माहेरकडे हात पसरावा लागते मदतीसाठी, ना माझ्या नवऱ्याकडे हात पसरावा लागते मदतीसाठी. बरोबर, तर बस एवढंच मला सांगायचं आहे. माझ्या नवऱ्यासाठी हा खास व्हिडिओ होता की तू ड्रामे बंद कर, स्टेटस वगैरे ठेवायचे. ओके, बाय.